आंदोलन स्थगित, धनंजय देशमुख यांची माहिती. केसमध्ये सीआयडी अधिकाऱ्यांशी धनंजय देशमुखांची चर्चा. आज एसआयटीच्या बसवराज तेलींचीही भेट घेऊन माहिती घेणार. मुख्यमंत्र्यांकडून एसपी आणि सीआयडी अधिकाऱ्यांना फोन. बीड प्रकरणाचा आढावा घेतला. तपासात जे जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश. वाल्मी कराडला केस न्यायालयामध्ये हजर केलं जाणार. खंडणी प्रकरणात कराडला अटक. खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मी कराडच्या आवाजाचे नमुने सीआयडीने तपासासाठी घेतले. तपासासाठी कराड आणि विष्णू साठेच्या आवाजाचे नमुने महत्त्वाचा पुरावा ठरणार. पुण्यातल्या रिअल इस्टेटमध्ये वाल्मी कराड मोठी गुंतवणूक केल्याचा आरोप. आलिशा इमारतीमध्ये 25 कोटींची कार्यालय घेतल्याची चर्चा. लवकरच ईडी आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्याची शक्यता. संतोष देशमुख हत्या प्रकरणी नवीन एसआयटी स्थापन. आमदार सुरेश धस यांची माहिती. एसआयटीतील काही अधिकारी कराडच्या संपर्कात असल्याचा आरोप होता. उज्ज्वल निकम यांनी बीड प्रकरणात वकीलपत्र घ्यावं यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांना फोन केलाय. सुरेश धस यांची माहिती. सरपंच हत्या प्रकरणात नवीन एसआयटी स्थापन केल्याबद्दल अंजनी दमनियांकडून स्वागत. तर तत्काळ वाल्मी कराड व मोक्का लावण्याची ही मागणी. पोलीस यंत्रणेवर शंका घेण्यासारख्या बीडमधल्या घटना. 12 तारखेला बीडचे पालकमंत्री आणि आरोपींची भेट. आरोपींना पोलिसांनी जाऊ कसं दिलं, बजरंग सोनावणे यांचा सवाल. स्वतःच्या राजकारणासाठी किंवा आपल्या बोलवत्या धन्याला खुश करण्यासाठी संतोष देशमुख हत्येचं राजकारण करू नये, प्रवीण दरेकरांचं आवाहन. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazanews.com या वेबसाईट